नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। तुम्ही काल रात्री परत एक ट्विट केलंय मुळाच्या उत्तरानंतर की त्यांनी गुन्हे म्हणले की माझ्यावरती कुठलेही गुन्हे नाहीयेत, पुरावे सगळं दाखवतो तुम्ही ट्विट केलंय। बघा, माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्हे ते दाखवले आणि त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर काही गुन्हा नाही। माझं ते कायम म्हणतात कागदपत्र दाखवा, कागदपत्र दाखवा, कागदपत्र दाखवतात। जे कागद पुरावे येतोय ते नाहीच म्हणतात। आता शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये त्यातच 5-6 गुन्हे दिसतात। जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छता गृह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर त्यांनीच आणलंय, मी आणलंय। हे दलित वस्तीमधलं स्वच्छता पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे। आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय, आता हा विषय वेगळा, पण त्यांनी जर ठरवलंच नाहीचा नन्नाचा पाडा केला, नाही म्हणत असेल तर समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षातल्या मान्यवरांना कळतं की हे बिल्डरांच्या पायी आपली निष्ठा कशी वाहिली। हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय। कालच जैन धर्माच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेले होते, तिथले साधू ज्या तळमळीने ते त्यांची बाजू मांडत होते की तुमचं कधीही चांगलं होणार नाही, तुमचं कल्याण होणार नाही, कारण तुम्ही समाजाची जागा हडपली। आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जबाबदार मोहळ सारखाच घेतात, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे। पण ज्या जैन धर्माने तुम्हाला लाखो मतं या पुण्यनगरीत दिलीत त्यांच्याबद्दल बृहत शब्द सुद्धा हे काढत नाही। म्हणजे याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस आहेत हे बिल्डरांच्या भल्यासाठी, भांडवलशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छता आहे ह्याचा गुन्हा त्यांच्या दलित वस्तीत अट्रॉसिटीचा झालेला आहे आणि त्यांच्याच प्रतिज्ञापत्रात आहे, माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे गुन्हे नाहीत। त्यामुळे ते जे बोलतात खरं बोलतच नाही, खोटं बोलतात पण रेटून बोलतात। तुम्ही इशारा देखील दिलाय का आता पुढे अजून याच्यामध्ये जेवपर्यंत जैन धर्माचं मंदिर दिमाखात उभं राहत नाही, वसतिगृह बांधलं जात नाही, तोपर्यंत माझा हा लढा चालू जाणार आहे। ह्याला पुढे मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवतो। तुम्ही 2 प्रकरण जमिनीची बाहेर काढणार आहात, दिवाळी ना, आज सगळं मित्र परिवार बोलवले, त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही। तर दिवाळी खाऊन उद्यापर्यंत माझी परत मालिका चालू आहे। तुम्हाला अजून एक वेगळा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस चाणक्य राजकारणी आणि महाराष्ट्राचा कारभार बघतात, त्यांना जैन धर्माला दुखून जमणार नाही आणि जैन धर्म देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काही कोणाला सांगण्या इतपत आपण कोण कळ नाही। आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल, संतोष होत असेल, त्यांचे साधू तळमळीने छाती मारून घेत आहेत, इतकी वेदना या पुणेकरांना जैन धर्माला त्या मुरली मुलांच्या ग्रुपने दिले, त्याचा जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलवलं असेल। आणि थोड्या दिवसात देवेंद्र फडणवीस, मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्माची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा माझा विश्वास। तुमच्यावरती शिवसेनेने महानगर प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही एकटेच भाजपचा विरोध लढताय, पण लोकल स्थानिक पदाधिकारी तुमच्या बाजूने कुणी नाही असं चित्र दिसतंय पक्षामध्ये। हे जे चित्र दिसत नाही चित्र वेगळे, जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द बोलतो ते त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही, पण ही जी सगळी लोक जी आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी, बिल्डर लोकांना मदत करण्यासाठी, आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ ह्या राजकारणातून, ती लाभार्थी लोक तुमच्या पक्षातील लोक तुमच्या लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे। पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने हा काय तुमच्या पुढे येणार नाही। सकाळी जैन धर्माच्या लोकांना ना मला फेटा बांधला, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यांचा कलर रंग त्यांचाच आहे, जे पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे। आणि छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सार्थ अभिमान आहे। आज पुणेकर मान का व्हायना बोलायला सुरुवात झाली, अनेक लोक बोलायला लागले, काही लोक मोदी साहेबांकडे गेले, काय न्यायालयात गेले, पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरीपासून स्वराज्याची उभारणी केली। त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक धर्म अन्याय करत असतील तर त्यांना जर आपण त्याच्या बाजूने उभं राहिलो तर त्याच्यासारखं पाप आपलं होणार नाही। म्हणून आपण कधी
पुण्यनगरीच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठीच आता आपल्याला काम करायचं. तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर शिवसैनिक भारतीय जनता पार्टी असल्याने शिवसेना पुणेकर आहे. सगळ्यांनाच माझं जे बोलणं आहे माझं तुम्ही एकटेच पुणेकरांसाठी भांडताय, शिवसैनिक कोणी तुमच्या सोबत नाही. हे जरा तुम्ही थांबा. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, सच्चा कार्यकर्ता माझ्याबरोबर आहे आणि जे आहेत ते मला माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठनं, तुम्हाला मी देतोय कुठनं. ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली. त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात दिलंय, मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. भाजपमध्ये आहे का? सगळे सर्वच पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पटलेली, पुणेकरांना पटलेली आणि तुम्हाला बी पटलेली. पण तुम्ही राहून शिवसेना विचारू नका की मग हे सगळी यंत्रणा माझ्या हातात येते कुठनं. आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय, तुम्ही दुसऱ्याकडे का जात नाही. तुमची भूमिका, माझी भूमिका, सगळ्यांची भूमिका एक सारखे. जैन मंदिर आम्हाला पाहिजे, जैन मंदिर पाहिजे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.